The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुपगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो न दुःखमनवेति चक्रं वहतो पदम् मनोपुपगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोति वा ततो न सुखमनवेति छायाव अनपायिनी. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या पुणे शहरातील खराडी येथील सारनाथ बुद्ध विहाराच्या वतीने तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने तथा गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने धम्म मंचावरती उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपणास सुंदर आणि मार्मिक धम्म देशना देऊन उपकृत केले, असे आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू रत्नदीपजी थेरो, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू सचित्त बोधीजी, संपूर्ण श्रामणेर संघ, सारनाथ बुद्ध विहाराशी संबंधित सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, या कार्यक्रमासाठी ज्यांनी कोणी सहकार्य केला आहे ते सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, धम्मदेशना श्रवण करण्यासाठी इथे उपस्थित असलेले सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. अगदी पहाटेपासून आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. अत्यंत सुंदर अशी धम्म रॅली आपण भिक्षू संघाची काढली. धम्मरथामधून भिक्षू संघाचं स्वागत सन्मान केला आणि इथे आपल्या सारनाथ बुद्ध विहारामध्ये भोजनदान आदी कार्यक्रम संपन्न झाला आणि स्टेजवरील प्रोग्राम सुरू केला आणि पाहता पाहता एवढी तुडुंब गर्दी झाली आहे
तेव्हा सर्व आयोजकांसाठी आपण सर्वप्रथम टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे. कारण सलग 3 वर्षांपासून मला वाटतं या धम्म परिषदेचं इथे आयोजन होते. मी यापूर्वी सुद्धा आपल्या विहारामध्ये आलो होतो. आमची धम्मदेसना झाली होती. त्यानंतर मला वाटतं 5-6 वर्ष झाले असतील राजेशजी कांबळे यांच्या परिवारामध्ये एक धम्मदेसना झाली होती. आणि बऱ्याच दिवसांपासून दिपके सर आहेत, कांबळे सर आहेत किंवा संपूर्ण टीम सातत्याने आम्हाला कॉन्टॅक्ट करून तारीख मिळवत होती. आणि 8 तारीख ही त्यांना मिळाली आणि त्यामुळे रविवारच्या दिवशी एवढा मोठा भव्य दिव्य हा समारंभ त्यांनी घडवून आणलाय. त्यामुळे निश्चितच ते कौतुकास पात्र आहेत आणि त्यामुळे सर्वच आयोजकांच्या प्रती सुद्धा मी विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. भंतेजींनी आता प्रवचन दिलं. सचित बोधी सुद्धा आमच्या आवाजात मस्त त्यांनी गाथा म्हटली आणि सुंदर प्रवचन दिलं बघा. आणि पाहता पाहता आता किती वाजत आहे? 2:30 वाजले. पाहणं 2:30 वाजता माईक आमच्याकडे आलाय आणि त्याच्यावर लिहिलंय अध्यक्षीय समारोप. अजून तर गुणगौरव व्हायचाच बाकी आहे. मी तर म्हणतो बापा कोणता करता अजून गुणगौरव? लय मोठा गुणगौरव झाला. एवढ्या मोठ्या रॅलीमध्ये 4-5 किलोमीटर बिचारे लोक पायी चालत चालत आले आणि त्यामुळे रथात बसून जेव्हा आम्ही होतो तेव्हा सर्व समाजाचे लोक पाहत होते. कोणी हात जोडत होतं, कोणी नमस्कार करत होतं. हा सन्मान गुणगौरव सन्मान जो आहे तो हाच गुणगौरव सन्मान आहे आणि त्यामुळे याच्यापेक्षा विशेष असा काही गुणगौरव सन्मान असू शकत नाही. आणि भिक्खूचा सन्मान म्हणजे बुद्ध शासनाचा सन्मान आहे. बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी हा सन्मान अत्यंत महत्वाचा आहे. खरं तर भगवंताने बहुपकारक एक सूक्त सांगितलेलं आहे. तुम्ही पाली साहित्याचे अभ्यासक असाल, बौद्ध साहित्याचा अभ्यास करत असाल. आम्ही नेहमीच गोळ्या घालतो. भीम के लगते जिगर हात हे इधर नाद हे उधर असे नसले पाहिजे. नुसतेच बोलो रे बोलो, जय भीम बोलो, इकडून आलाय तिकडून आलाय असे म्हणणारे जे भीमवाले नसतात. तर जय भीमवाले त्या महामानवाचे अनुयायी असतात की ज्या महामानवाने इथे तब्बल 20-21 वर्ष इथल्या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि केवळ धर्मग्रंथांचाच अभ्यास नाही केला तर अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र वेगवेगळ्या शास्त्राचा त्यांनी इथे अभ्यास केला आणि MA, PhD, DSc, LLD, लिट बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेतल्या. कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये गेले आणि उच्च विद्या विभूषित झाले. आणि केवळ उच्च विद्या विभूषितच नाही झाले तर त्यांनी आपल्या वडिलांकडून त्यांना जो धार्मिकतेचा पिंड प्राप्त झाला होता त्यामुळे त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्याला दिली. त्या बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहोत आणि त्यामुळे केवळ आपण नावापुरते बौद्ध नसलो पाहिजे, आपण अभ्यासू बौद्ध असलो पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला आठवण करून देतोय की आपण त्रिपिटकाचाही अभ्यास केला पाहिजे. किमान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आपण वाचणाऱ्यांपैकी असायला पाहिजे. धम्मपद ग्रंथ आपण वाचणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. नाही काही वाचता आलं कारण वाचण्यासाठी पुस्तकं विकत घ्यावं लागतात बापा. आणि पुस्तकं विकत घेण्याची सवय काय सगळ्याच लोकांना नाही आहे. आहेर लवकर विकत घेतात. याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला. या रुमाला नशेमुळे पुसल्या जात नाही असा पॉलिस्टर रुमाल देते आणि अशी साडी देते. त्या आहेरावरती साडी कोणी वापरत आहे नाही. मागे आम्ही एका बुजुर्ग आईला आमच्या विचारलं बा खरंच आई म्हटलं तुमचा गोतावळा लय मोठा आहे तुमचा परिवार औरंगाबादेत. मी म्हटलं मग एवढे तुम्हाला आहेर येतात तर करता काय त्याचं? तर ते म्हणे भंतेजी करतो काय म्हणजे काय, आमचं गणगोत फार मोठं आहे. कोणाचा वाढदिवस असला की कपाट उघडायचं आणि तो आहेर दुसऱ्याला द्यायचा, तिसऱ्याला द्यायचा. असं करता करता ती साडी बिकनतो, रुमाल बिकनती, टोपी बी कोणीच घालत नाही. याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून याच्याकडे जाते आणि आमचा कार्यक्रम असाच सुरू राहते. म्हणजे भंतेजी दुकानात जायची गरजच नाही काय. तर हे
कपडे लत्ता आहेर बिहेर हे सोपं आहे. मी तर आपल्या लोकांना समजून नेहमी सांगत आहे की एकमेकाला असे कपड्याचे वगैरे आहेर देऊन त्यांच्या कपाटात ठेवण्यापेक्षा त्यांनी पुस्तकं तुम्ही भेट दिले पाहिजे. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ तुम्ही भेट दिला पाहिजे. भगवंताची मूर्ती तुम्ही भेट दिली पाहिजे. बाबासाहेबांचे रायटिंग अँड स्पीचेसचे 22 खंड आहे, त्यातला एखादा खंड तुम्ही भेट दिला पाहिजे. धम्मपद अट्टकथा ग्रंथ आहे. आपल्या सारनाथ बुद्ध विहाराचे श्रद्धावंत उपासक खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आमचा नंदनवन कॉलनी औरंगाबाद येथे वर्षावा सुरू होता आणि तेव्हा आपल्या उपासकांनी आमच्याशी संपर्क साधला. आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो, तर तेव्हा महामंगल सूत्रावर आम्ही प्रवचन देत होतो. तुम्ही ऐकत असाल आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती 39 एपिसोड आहेत बघा. महामंगल सूत्र जे भगवंताने आपल्या श्रावस्तीमध्ये शिकवलं की नाही, तर ते एक सूत्रच आम्ही वर्षावासामध्ये शिकवलं. ते फार फेमस झालं पहा सगळीकडेच. एकदम आता कोणी भेटलं की म्हणते भंतेजी आम्ही तुमचा महामंगल सूत्राचे उपदेश ऐकले, कोणी म्हणते पराभव सूत्र ऐकलं, कोणी म्हणते सिगालुवाद सूत्र ऐकलं, कोणी म्हणते वत्सल सूत्र ऐकलं. कारण अनेक विध प्रवचन आपल्या चॅनलवर आहेत. आपल्या खराडी येथील सारनाथ बुद्ध विहारातील श्रद्धावंत उपासक उपासिकांनी त्यांना वाटलं बा भंतेजी आपले अभ्यास करतात, तर आपण भंतेजीला पुस्तकं दिले पाहिजे. मी वारंवार त्रिपिटक हा जो उल्लेख करत होतो, तर त्यांनी विचारलं भंतेजी त्रिपिटक कुठं भेटते, त्याची लिस्ट आम्हाला द्या, त्याचा जो काही खर्च होते तो आम्हाला सांगा. आणि आमच्या विहाराच्या वतीने, आमच्या सारनाथ बुद्ध विहाराच्या वतीने संपूर्ण त्रिपिटक आम्हाला दान दिलेलं आहे. एकदा विशेष टाळ्या वाजून संपूर्ण सारनाथ बुद्ध विहाराच्या आपल्या उपासक उपासिकांचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे. आणि तुम्ही ज्या विहारातून आलात नुसत्याच कोरड्या टाळ्या वाजवत राहू नका बापा. टाळ्या वाजवण्यात नाचण्यात तुमचा कोणी हात धरू शकत नाही. काल रमाईची जयंती झाली. आम्ही हे प्रबोधनाचं काम करतो, सातत्याने सगळीकडे फिरतो बघा. खरोखरच झोप नाही आहे, त्याच्यामुळे बसल्यावर अशी मध्येच चक्कर येते आता सध्या. कारण 40+ झालो आम्ही, म्हातारपणाकडे वाटचाल सुरू आहे. आणि त्यामुळे प्रचंड प्रवास आहे. जे लोक संपर्कात आहेत त्यांना दिसत असेल कंटिन्युअसली बघा, प्रवासच प्रवास आहे. आता आज इथे आहे, काल औरंगाबादला सकाळी 2 कार्यक्रम केले, तिथून बीडला गेलो. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की तुम्ही काय दिलं पाहिजे भिक्खूला, खरंच का दिलं पाहिजे. बीडला औरंगाबादचे सकाळचे 2 कार्यक्रम केले, दुपारचा बीडला कार्यक्रम केला, सायंकाळी पुन्हा एक रमाई मी रमाई नाटक होतं, ते नाटक केलं. पुन्हा ते नाटक आटोपून गाडीत बसलो, त्यातल्या त्यात ड्रायव्हर घेऊन गाडीत आलो इथं. पुन्हा मग 3:30 वाजता पोहोचलो, 3:30 वाजता पोहोचलो. थोडस झोपलो, सकाळी उठून ध्यान केलं, पुन्हा मग तयारी केली. कांबळे साहेबांची लई इच्छा होती. कुठं गेले कांबळे साहेब? ते म्हणे काही हो भंतेजी म्हणे आमच्याकडे नाश्त्यालाच या. मी यांना म्हटलं बा कार्यक्रम कसा चांगला होईल वाईट होईल, जर नाश्त्याला गेलो नाही तर कार्यक्रम चांगला होणार नाही. आणि त्याची श्रद्धा आहे म्हटलं ती मोडीत काढता येणार नाही. आणि म्हणून गेलो त्यांच्याकडे. तर आज इथे आहे, पुन्हा लगेच इथून निघायचं आहे आणि अमरावतीला जायचंय. उद्या अमरावतीला 9 फेब्रुवारी 2026 रोजी भीमटेकडी म्हणून एरिया आहे अमरावती शहरामध्ये. तिथे 5000 लोकांची महाबुद्ध वंदना आणि आमची जाहीर धम्मदेसना कार्यक्रम ठेवलेला आहे बघा अमरावतीच्या लोकांनी. एवढा तुफान उत्साह लोकांमध्ये संचारला, तुम्हाला मी काय सांगू. तुम्ही आपल्या सोशल मीडियावर जर पाहत असाल तर प्रचंड गर्दी करतायत लोक बघा. महिला, पुरुष, तरुण, तरुणी. एक काळ होता आम्ही म्हणत होतो तरुण तरुणी येत नाही, परंतु आता तरुण तरुणी सुद्धा मोठ्या संख्येने धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होतात. परंतु तरी सुद्धा समाजाला प्रबोधनाची गरज आहे. म्हणून जे होतकरू भिक्खू आहेत, जे भिक्खू काम करतात, प्रामाणिक आहेत, विनयधारी आहेत, सिलवान आहेत, संयमशील जीवन जगतात, बाबासाहेबांच्या मिशनसाठी काम करतात, त्यांना समाजाने त्रिपिटक असेल, रायटिंग अँड स्पीचेसचे ग्रंथ असतील, त्यांना चिवरं असतील, भिक्षापात्र असतील, त्यांना जाण्या येण्याची व्यवस्था असेल, आर्थिक दान असेल, किंवा त्यांचे कुठं बांधकाम सुरू असतील, त्यांना सढळ हाताने तुम्ही मदत केली पाहिजे. कारण निस्वार्थपणे भिक्खू लोक काम करतात. ही मोठी जमेची बाजू आहे बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि त्यामुळे आपल्या सारनाथ बुद्ध विहारातील उपासक उपासिका फार चांगलेच आहेत. आणि असं काही नाही, तेच चांगले आहे, तुम्ही चांगले आहे बापा. तुम्हाला नाव ठेवत नाही, तुमच्यासारखं तर कोणीच नाही.
आणि म्हणून तर एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात आणि तुडुंब गर्दी इथे केलेली आहे. मी जाधव गुरुजी आणि आम्ही आता कांबळे सरांकडे चर्चा करत होतो. मला एवढा आनंद झाला, त्यांना जाधव गुरुजींना मी बोलून दाखवलो, रिअली प्राऊड ऑफ यू, की तुम्ही दर शनिवारी इथे धम्मवर्ग आयोजित करता आणि आपल्या संपूर्ण, हे कोणतं गाव म्हणते, वडगाव काय, हा, वडगाव शेरी, हा, खराडी, चंदननगर झालं, अजून काय, ह्या संपूर्ण परिसरामध्ये बस झालं बापू, या संपूर्ण परिसराला धम्ममय बनविण्याचं काम आपले जाधव गुरुजी आणि तुमची संपूर्ण टीम करते आहे. त्यांनी मला सांगितलं धम्मवर्ग भरवतो भंतेजी. गेल्या 10 वर्षापासून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील श्रद्धावंत लोकांना सांगतो, आपण सुद्धा आपापल्या एरियामध्ये आपली बुद्धी, काय, आपली बुद्धी, आपली वेळ आणि आपला पैसा खर्च करू शकले पाहिजे. फुकट बाबासाहेबांचं खाऊन नुसता जय भीम बोलून बाबासाहेब असे बाबासाहेब तसे, हे तर कोणालाही म्हणता येईल बापा. तुम्हाला जर उठवलं ना माईक दिला आणि रमाईवर बोला म्हटलं, इथं कोणी कमी आहे का? अर्धा घंटा तर माईकच सुटणार नाही, प्रास्ताविकच अर्धा घंटा चालेल. रमाई अशी होत्या, बाबासाहेब असे होते, आणि सिद्धार्थ गौतमाचा जन्म कुठं झाला, कसा झाला, आई कोण, वडील कोण, बालपण कसं, तारुण्य कसं, देवदत्त कसा, यशोधरा कोण, महामाया कोण, महाप्रजापती गौतमी कोण, कपिलवस्तू नगरी कशी, राजगिरी कसं, बिंबिसार राजाशी भेट झाली, वगैरे वगैरे, असं घंटाभर बोलतील पहा. परंतु केवळ बोलण्यानंच सगळ्या गोष्टी होतील का? होतील का? आणि म्हणून केवळ जय भीम बोलल्यानं सगळं काही होणार नाही, तर आपल्याला बुद्धिमत्ता आपली खर्च करावी लागेल. समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी पैसा खर्च करावा लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळ द्यावा लागेल. काय द्यावा लागेल? काय? वेळ द्यावा लागेल. आणि त्यामुळे आपल्या या परिसरातील हे जे श्रद्धावंत उपासक उपासिका दर शनिवारी धम्मवर्ग भरवतात, त्यांच्यासाठी खरंच तुम्ही टाळ्या वाजवाव्यात आणि त्यांचा आदर्श घ्यावा तुम्ही सर्वांनी. कारण धम्मरथाची 4 चाकं आहेत. किती किती? 4. भूक नाही लागली ना? लागली तरी थांबा बाबा, कारण पोटाची भूक तर रोज भागते हो. बाबासाहेबांनी भरभरून दिलं की नाही? सोन्यानं ओटी भरली की नाही? सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा. भीमलेखनीची ही धार, क्रांतीची झाली तलवार, क्रांतीची झाली तलवार, भीमलेखनीची ही धार. मला सांगा, एवढं मालामाल बनवलं की नाही? आज कोणी येते, जय भीम करते, नमस्कार करते, नाही का? ताई माई आका म्हणते, साहेब म्हणते, घरी चहा पिते, जेवण करते, शेक हँड देते. सगळं परिवर्तन घडवलं बाबासाहेबांना. जो समाज गावकुसाच्या बाहेर होता, ज्यांच्या सावलीचा विंटाळ होता, आज तो समाज माला माल झाला बघा. काल भीक मागत होते लोक आपले, लय बेकार वाटते पा ऐकल्यावर असं, पण ही खरी परिस्थिती होती की नाही? होती की नाही परिस्थिती? आणि आज असे पहा गोरे गोमटे लोक खिशाला पेना घालून, टाय कोट घालून बघा इकडं तिकडं ऑफिसला जातात. आणि त्या काल एका जणांना सांगितलं, भंतेजी म्हणे माझ्या हाताखाली 35 लोकांचा स्टाफ आहे म्हणे. किती? आपला एक साहेब म्हणे, भंतेजी 35 लोकांचा स्टाफ माझ्या हाताखाली आहे म्हणे. आणि त्यांची बहीण म्हणे, भंतेजी माझ्या हाताखाली तर 45 महिलांचा स्टाफ आहे म्हणे. सांगा तुम्ही किती परिस्थिती बदलवली बाबासाहेबांनी, बदलवली की नाही? आणि म्हणून कालचा भिकारी असलेला समाज आज मालामाल झाला. मी हे सांगतो यासाठी तुम्हाला, म्हणून बाबासाहेबांचं फुकटचं खाणारे आपण नसलो पाहिजे, देणारे पण असलो पाहिजे. आणि काय दिलं पाहिजे तुम्ही समाजाला? आपली बुद्धिमत्ता खर्च केली पाहिजे, आपला पैसा खर्च केला पाहिजे आणि वेळही समाजाला दिला पाहिजे. कारण कालच बघा रमाईची जयंती झाली. मी काल सकाळी बोलताना म्हणालो, आपला
रमाई आणि बाबासाहेबांचा राजरत्न गेला. बाबासाहेबांच्या छातीला बाबासाहेबांनी त्या राजरत्नाला धरलं होतं. मोठा गोंडस आणि सुंदर असा तो राजरत्न होता. तुम्ही चरित्र वाचाल, बाबासाहेबांची आत्मकथा वाचाल, नानकचंद रत्तूंनी लिहिलेलं तुम्ही माझ्या सहवासातील आठवणीतील बाबासाहेब तुम्ही जर वाचाल, बाबासाहेबांचे स्वीय सहाय्यक होते नानकचंद रत्तू. तुम्ही बाबासाहेबांना वाचत असाल कधी तर. बाबासाहेब दिल्लीच्या शासकीय निवासस्थानी होते. 26 नोव्हेंबर 1949 ला भारताला बाबासाहेबांनी संविधान अर्पण केलं. संविधान दिन साजरा करतो की नाही आपण? कधी करतो? 26 नोव्हेंबरला करतो ना. 26 नोव्हेंबर 1949 ला देशाला संविधान अर्पण केलं बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेब आपल्या शासकीय निवासस्थानी आले, आपल्या आराम खुर्चीमध्ये बसले आणि हुंदके देऊ देऊ रडत होते आणि मध्येच हसत होते. बाबासाहेबांच्या बाजूला शंकर आनंद शास्त्री नावाचे बाबासाहेबांचे सहकारी होते. बाबासाहेबांना त्यांनी विचारलं, बाबासाहेब काय झालं? आपण हुंदके देऊ देऊ रडताय पण आणि मध्येच हसताय. तर बाबासाहेब म्हणाले, शास्त्री मी हसतोय यासाठी की जो समाज इथला जो एससी कॅटेगरीचा समाज आहे, ओबीसी समाज आहे, ज्यांना हजारो वर्ष धर्माच्या नावावर इथे छळलं गेलं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, त्यांना गरिबीतच ठेवलं, गुलामगिरीतच ठेवलं, त्यांना चाकरी करण्यासाठीच भाग पाडलं. अशा दुर्लक्षित समाजासाठी मी संविधानामध्ये तरतुदी केल्या. ते आज मतदानाचा त्यांना अधिकार दिला, त्यांच्यासाठी रिझर्वेशन दिलं, त्यांच्या पोरांना स्कॉलरशिप दिली आणि आज त्यांना मी राष्ट्रपती बनता यावं, प्रधानमंत्री बनता यावं, आमदार बनता यावं, खासदार बनता यावं, नगरसेवक बनता यावं, सरपंच बनता यावं, कोणत्याही पदावर त्यांनी मजल गाठावी, ते मॅडम बनावेत, साहेब बनावेत, अशी तरतूद मी संविधानामध्ये सर्व समाजाच्या लोकांसाठी केली. याचा मला मनस्वी आनंद होतोय. आणि म्हणून काल जो भिकारी माणूस होता आज तो मालामाल बनू शकतो. ही संविधानात मी तरतूद केली, याचा मला मनस्वी आनंद होतोय म्हणाले बाबासाहेब. आणि म्हणून मी हसतोय. आणि ते शास्त्री म्हणाले, बाबासाहेब मग रडताय का? कारण तुम्ही तर तुमचं कर्तव्य, तुमचं उद्दिष्ट पूर्ण केलं, रडायला काय झालं मग तुम्हाला? तर त्यावर बाबासाहेब म्हणाले, अरे शास्त्री, हे सगळं काही परिवर्तनाच्या लढाईचा लढा लढत असताना आता बसल्या बसल्या माझ्या मनात विचार आला आणि मी चाचपणी करत होतो की हे सगळं काही समाजहिताचं कार्य करीत असताना माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये मी स्वतःच काय काय गमावलं. मी काय बोलतो समजते तुम्हाला? काय म्हणाले बाबासाहेब? हे सगळं काही करत असताना लोकांच्या वाट्याला सोन्याचे दिवस आणून देण्यासाठी म्हणून मी जो झिजलोय, खपलोय, राबलोय, माझ्या डायबिटीज कडे लक्ष दिलं नाही, माझ्या बीपी कडे लक्ष दिलं नाही, माझा पाय फ्रॅक्चर झाला होता त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, माझ्या कमरेला त्रास होत होता त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, माझं अर्ध डोकं दुखत होतं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, माझी पत्नी मला तारुण्यात सोडून गेली त्याच्याकडे मी लक्ष देऊ शकलो नाही, तिला क्षयरोग झाला तिला वेळ देऊ शकलो नाही, माझा रमेश गेला, माझा गंगाधर गेला, माझा रमेश गेला, माझी इंदू गेली, त्यांना मी वेळ देऊ शकलो नाही. आणि अरे शास्त्री, एक दिवसाचा प्रसंग तुला या सगळ्या गोष्टीतला मी सांगतो. मला तर त्रास झाला बडोद्याला असताना, मला शाळेत असताना सुद्धा पाणी पिण्यापासून त्रास झाला, पण एक प्रसंग माझ्या मनातून कधी जात नाही आणि तो म्हणजे मी माझ्या मुंबईच्या राजगृह घरी होतो आणि त्यावेळी माझा राजरत्न तापेनं फणफणत होता. तापेनं फणफणणं समजतं ना? राजरत्न माझा युलूसा होता, छोटासा होता, त्याला ताप आला, तो तापेने फणफणत होता. मी त्यावेळी घरीच होतो. मी माझ्या राजरत्नाला उचललं, माझ्या छातीजवळ धरलं, तर त्याचं शरीर प्रचंड गरम झालं होतं आणि मध्येच मग त्याला असा काय म्हणतात ते दचकल्यासारखं झालं तो आणि त्याचं शरीर थंड थंड पडत होतं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, माझ्या छातीला धरलेला माझा पोटचा गोळा राजरत्न त्याचा अंत झाला, तो मृत्युमुखी पडलेला होता. आणि माझ्या अवतीभोवती सारे लोक जमा झाले, सगळे लोक रडत होते, मीही टाहो फोडून रडत होतो. मी असा कसा अभागी बाप आहे की मी माझ्या परिवाराला वेळ देऊ शकत नाही समाज कार्य करत असल्या कारणाने. आणि मग त्या सगळ्या लोकांमधून एक जणाने मला विचारलं की साहेब, आपला राजरत्न गेला, त्याला आता अंतिम संस्कार करायचा आहे, त्याचा तर एखादा नवीन कोरं कापड त्याला घ्यावं लागेल साहेब, थोडे पैसे पाहिजे आहेत. मी माझ्या दोन्ही पॅन्टच्या खिशाला असा हात लावला
मी माझ्या शर्टाच्या खिशाला हात लावला. माझ्या खिशात त्यावेळेला शास्त्री एकही रुपया नव्हता. माझं काळीज चर झालं आणि मी मला दोष देत होतो की असा कसा अभागी बाप आहे मी एवढं काही समाजाचं हित करतोय, पण आज माझ्यावर अशी वेळ आली आहे की माझ्याकडे एकही रुपया नाहीये माझ्या स्वतःच्या लेकराला नवीन कापडामध्ये गुंडाळण्यासाठी आणि त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी. आणि त्यामुळे अरे शास्त्री मी रडतोय. मला आठवण येते माझ्या त्या राजरत्नाची की मी त्याच्यासाठी जीवन जगू शकलो नाही. आज मला एवढा प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास होतोय. मी माझ्या परिवाराला वेळ देऊ शकलो नाही. माझा सर्व वेळ, माझं जीवन, माझी कुर्बानी, समर्पण हे समाजासाठी होतं. आणि दुसरी त्याच्यात प्लस गोष्ट असे म्हणाले बाबासाहेब की अहो शास्त्री, माझा राजरत्न आज गेला आणि लगेच सायंकाळी मला समजलं की उद्याचं शेड्यूल तुमचं लंडनचं ठरलेलं आहे साहेब. कारण लंडनला गोलमेज परिषद होती त्या दरम्यान. काय होती? लंडनला गोलमेज परिषद होती आणि लंडनला गोलमेज परिषद असल्या कारणाने मी त्याची तयारीला लागलो. लगेच माझा भाऊ मला लगेच म्हणाला, वडील भाऊ की अरे भिवा, तुझा राजरत्न आताच गेला, तू काय करतोय, कुठली तयारी करतोय? तेव्हा माझ्या भावाला मी काळजावर दगड ठेवून म्हणालो की दादा, माझा राजरत्न तर गेला, तो तर परत येणार नाही, परंतु मी जर कधी राऊंड कॉन्फरन्स आपल्या गोलमेज परिषदेला गेलो नाही लंडनला, तर गांधी अँड कंपनी माझ्या समाजातल्या हजारो राजरत्नाचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला ते परवडणार नाही, मला पश्चाताप होईल आणि म्हणून मला लंडनला जाणं जरुरी आहे. आणि बाबासाहेब गेले बघा, विचार नाही केला परिवाराचा. हे मुद्दा म्हणून तुम्हाला मी सांगतोय, तुम्हाला भावनिक करण्यासाठी सांगत नाही आहे. मी हे रिपीट करू करू समाजाला सांगतो. बऱ्याचदा तुम्ही पण ऐकत असाल, बाबासाहेबांचा त्याग, समर्पण आपल्या डोक्यात गेला पाहिजे. काल रमाईची जयंती झाली की नाही, कालही काही बऱ्याच लोकांनी डीजे लावले बघा फक्त नाचण्यासाठी. 69 वर्ष झाली आपल्याला बुद्ध धर्माची दीक्षा घेऊन. किती 69 कार्यक्रमात गेलो, जेवण कधी होते, कधी संपते, ताटावर कधी बसू. तुम्ही नाही बापा, तू मला म्हणत नाही तसं, पण आम्ही पाहिलं लहानपणापासून पाहतो. सर्वात जास्त भर कशावर? टप्पू मारण्यावर आणि नाचण्यावर. काय तर तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. काय भीमराव आहे? दारू पिणाऱ्याच्या रक्तात काही भीमराव राहते का? वाईट नका वाटू देऊ, पण मला सांगा ना तुम्ही, बाबासाहेबाची जयंती, बाबासाहेबाची याला एन्जॉय करायचं असते. जर लयच रक्तामध्ये भीमराव आहे, रक्तामध्ये रमाई आहे, बुद्ध आहे, तर 365 दिवसांच्या व्यतिरिक्त कसं काही विहारात येणं होत नाही? सांगा तुम्ही, होतंय का येणं? सगळ्यांचंच येणं होत नाही. तिथं म्हटलं की म्हणते मला गुडघे दुखतात, कंबर दुखते, डायबिटीज झाला, दवाखान्यात जावं लागते, पोरगी बाळंतीण झाली, सुनबाई बाळंतीण झाली, नंतर म्हणते लेकरू लहान आहे, ते सांभाळायला घरी कोणी नाही, आणि असं करता करता एक दिवस बटन दबते. मग घरचे म्हणतात उचला आता यांना आणि टेंभा पेटवा म्हणतात आता, आणि लावा आग, आणि हातातलं, नाकातलं, कानातलं, पायातलं जे काही लय जीव होता त्याच्यात माझं 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 म्हणत होते ते काढून ठेवा म्हणतात, आणि आता उचला आणि चला म्हणतात. आदरांजली वाहिली की निघली घरी. याच्या व्यतिरिक्त काय जीवनात सत्य आहे का? खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे, आणि खाता खाता बटन दबलं, मरने. कहाँ गए तो पता नहीं, क्या लाए ये भी पता नहीं. अरे लेकरा बाळांसाठी, घरादारासाठी तर कोणी जीवन जगेल हो? ते काय लय अवघड आहे म्हणता का? 5चे 50 करणं काय लय अवघड आहे? लय लोकांचे वेल मांडवाला गेलेत, 5चे 50 झालेत, आणि बरेच लोक तर असेच जीवन जगतात. बाल्याची माय 10x10च्या नाही. आम्ही बदल केला आता, कारण बाबासाहेबांना लय भरून दिलंय. आता बाल्याची माय, बाल्याची बायको, बाल्याचे लेकर आपापल्या खोलीत, आणि समाज गेला म्हणजे चुली. तुम्ही नाही असे बापा, तुम्ही लय चांगले आहे, परंतु बरेच लोक असेच आहे का नाही मला तुम्ही सांगा. बिलकुल असेच आहे बघा, काही देणं घेणं नाही आहे. आणि त्यामुळे आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, आपल्यामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे. असं समाजोपयोगी काम करण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला पाहिजे. तर बाबासाहेबांच्या त्यागाला अर्थ आहे, बाबासाहेबांच्या समर्पणाला अर्थ आहे. कारण बाबासाहेब आपल्याला म्हणाले होते, उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे असं बोट करून म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धर्म बाटवला.
आणि आज जर परिस्थिती पाहिली तर खरंच भीमके लागते जिगर, काही काही अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधरच आहेत बघा. अहंकार आणि लोभ हा आपल्या लोकांसाठी मोठा घातक रोग लागलेला आहे. कोणता? मी जिथं जातो तिथं अगोदर बॅक हिस्ट्री काय आहे ती माहीत करून घेतो. आमच्या जाधव गुरुजीने गाडीत बसवलं, कांबळे सरांची फार इच्छा होती आमच्या गाडीत बसावा. गाडीत बसलो आम्ही, मग आणि विषय सुरू झाला. मग कसं काम होते, कसं काय नाही, लोकांचा स्वभाव कसा, मानसिकता कशी, काम करतात की नाही, दुसरी कोणती चर्चा नसते ना. मग ही चर्चा केली. त्यावर बघा त्या जाधव गुरुजीसाठी एकदा टाळ्या वाजवा. खरं की खोटं माहीत नाही मला, मी त्यांना ओळखत नाही. गाडीत बसल्यावर ओळख झाली तर ते म्हणे भंतीजी लोक लय चांगले आहेत म्हणे आमच्याकडे. मी म्हणलो मला लय आनंद झाला बा हे ऐकून, कारण लय ठिकाणी जातो आणि तिथलं जरा भविष्य पाहतो अगोदर कसं आहे काय, मग त्याच्यावर बोलता येते म्हणून. तर त्यांनी सांगितलं भंतीजी लोक फार चांगले आहेत, लोक धार्मिक आहेत, लोकांमध्ये तुफान परिवर्तन होत आहे. आता लोकांना गोडी लागली धम्माची, म्हणून आमचं विहारे कधी शांत नसते, विहारात नेहमी नेहमी वर्दळ असते, बुद्धवंदना, धम्मवर्ग, प्रवचन काही ना काही सुरू असते. आणि त्यामुळे मला त्यांना म्हणालो मी प्राऊड ऑफ यू, फार फार खरंच आनंद झाला बघा. सारनाथ विहारासारखे जर विहार आपले तयार झाले, सारनाथ विहारात येणाऱ्या उपासिकांसारखे जर लोक सगळीकडे तयार झाले तर महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज तुमच्या माध्यमातून लवकरात लवकर तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आपण काम करू शकलो पाहिजे. आणि म्हणून बघा या ठिकाणी इथे आलो, मोठाच्या मोठा प्रचंड हॉल आहे. भंतेजींनी सांगितलं श्रामणेर शिबिर मागे झालं, आताही लोक भेटत होते तर त्यांची ओळख करून देत होते. भंतेजी यांच्या पोरांनी श्रामणेर दीक्षा घेतली, कोण श्रामणेर दीक्षा घेतली, काय 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 काय. तर ही मोठी जमेची बाजू आहे. पुणे शहर हे मोठं ऐतिहासिक शहर आहे. तुम्हाला लेण्यांचा तुम्हालाही वारसा लाभलेला आहे. जसं औरंगाबादला लेण्यांचा वारसा लाभलेला आहे तसं पुण्यालाही लेण्यांचा वारसा लाभलेला आहे. आमचे उपरवट आई बाबा इथे आहेत, त्यांच्या तिकडे घरापासून पलीकडे गेलं की लेण्या आहेत. बेडसे लेण्या, भाजे लेण्या, कारला लेण्या, कोणत्या कोणत्या लेण्या आहेत. या मुंबई पुणे हायवेने गेलो तर साताऱ्याकडे कराडला पण लेण्या आहेत. बौद्ध धम्माचा मोठा वारसा हा अपरांत प्रदेश होता त्या काळातला, हा वारसा लाभलेला आहे आपल्याला. आणि त्यामुळे परिवर्तनाची लाट सुरू आहे. असं नाही की लोकांमध्ये बदल होत नाही. आता बघा थोड्या वेळापूर्वी ती एक माऊली आली होती, ती म्हणे मला ट्यूमर झाला होता म्हणे भंतेजी, प्रवचन ऐकत होतो म्हणे, आता ऐकतोय तर बरं वाटत आहे. हे शूटिंग करत आहे ना कोट घातलेले उन्हाळ्यात, हे गरमी व्हायली पहा. हे आता माझ्या जवळ आले, मला म्हणे भंतेजी त्यांचा भाऊ काय आत्महत्या केली म्हणे. भावानं काहीतरी फॅमिली मॅटर झालं मागे 2-3 महिन्यापूर्वी, भावानं त्यांच्या आत्महत्या केली. आणि आई आहे जिवंत तर आईवर तर परिणाम झाला. आईला कोणत्याही दुःख होते, आई ग्रेट असते, आई वडील ग्रेटच असतात. तुमच्या माहितीसाठी सांग, आमच्या उपरवट आई बाबाचा पण एकुलता एक मुलगा तरुण मरण पावला बघा. मी बोललेलो आहे त्याच्यावरती. आमच्या आडाणी आई इथं बसलेली आहे उपरवट आई, तिने महामंगल सुत्त पुस्तक लिहून काढलं. पार्श्वभूमी काहीच नाही बघा. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बघा. ही आई पण आमची एवढी दुःखी कष्टी होती, पण आता चेहऱ्यावर हास्यच हास्य आहे. आम्हाला मुलगा मानते, भिक्षू संघाला मुलगा मानते. आमचे बाबा पण इथे बसलेले आहे. दुःख विसरता पण आलं पाहिजे, त्याच त्या दुःखात राहिलं की डोक्यावर परिणाम होते. म्हणून यांचा सख्खा भाऊ बघा मरण पावला. आईला दुःख प्रचंड होत असेल तर यांनी आता मला सांगितलं भंतेजी तुमचे लय उपकार आहेत म्हणे माझ्यावरती, कारण माझी आई प्रचंड त्रासात होती, दुःखात होती. पण द ग्रेट हॅपीनेस चॅनलवरचे प्रवचन वारंवार ऐकून आई दुःख हरवली आणि आता नॉर्मल जीवन जगत आहे म्हणे. त्याचा मला मनस्वी आनंद आहे. मी हे यासाठी तुम्हाला सांगतो, बुद्धाच्या वाणी मध्ये मोठी पावर आहे. तुम्ही बुद्ध आत्मसात करून तर पहा, तुम्ही पटाचारा वाचून ऐकून तर पहा, तुम्ही किस्सा गौतमी ऐकून वाचून तर पहा. तुमच्यात परिवर्तन नाही झालं तर काय राहिलं? अंगुलीमाल डाकूच होता, 999 खून केले अंगुलीमालाने, परंतु तो भिक्षू बनला, बुद्धाच्या संपर्कात राहिला. मन लावून त्यानं श्रद्धापूर्वक बुद्ध धम्मसंघाचं आचरण केलं आणि डाकू असलेला अंगुलीमाल भिक्खू बनल्यावर अर्हत झाला आणि तो परिनिर्वाणाला गेला आणि मैत्रीमध्ये अग्र राहिलेला तो शिष्य भगवंताचा झाला. ही ताकद बुद्ध धम्मात आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणूनच आपल्या बाबासाहेबांनी महत् प्रयासाने कष्टाने आपल्याला हा बुद्धाचा धम्म असाच नाही दिला. कारण बाबासाहेबांनी 1935ला जेव्हा
येवल्याला धर्मांतराची घोषणा केली की मी धर्मांतर करणार आहे, तेव्हा बाबासाहेबांनी फिक्स केलं नव्हतं की कोणता धर्म स्वीकारणार आहे. आणि त्या दरम्यान बाबासाहेबांकडे आपल्या देशातले अनेक धर्माचे नेते, पुढारी, धर्मगुरू बाबासाहेबांकडे येत होते आणि साहेब आमच्या धर्मात या, आमचा धर्म असा तसा वगैरे वगैरे बाबासाहेबांना सांगत होते. निजाम पण बाबासाहेबांकडे आला होता आणि बाबासाहेबांना म्हणाला तुमच्या लोकांना नोकऱ्या लावून देतो, पैसा देतो, श्रीमंती करून देतो, तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. गुरुद्वारा तुम्ही मुंबईला जर कधी गेलात, दादरला, परळला आंबेडकर रोड आहे राजगृहाच्या बॅक साईडला, तिथे चित्रा सिनेमाच्या ऑपोजिट साईडला एक गुरुद्वारा आहे. ती गुरुद्वाऱ्याची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शीख लोकांना दिली. त्या दरम्यान बाबासाहेबांचं मन वळविण्याचं काम शीख लोक सुद्धा करत होते आणि बाबासाहेबांना त्यांनी वचन दिलं होतं की आमच्याकडे 5 शस्त्र बाळगण्याची परवानगी आहे, तुमच्यावर लय अन्याय अत्याचार झाला तुमच्या समाजावर, बाबासाहेब तुम्ही जर आमचा धर्म स्वीकाराल तर तुमच्या लोकांकडे बोट करण्याची, अशी डोळे उघडून बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही, तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. तेवढ्या पुरतं बाबासाहेबांना वाटलं होतं की खरंच आहे आपण शीख धर्म स्वीकारला पाहिजे आणि म्हणून ती जमीन सुद्धा गुरुद्वाऱ्याची बाबासाहेबांनी शीख लोकांना दान दिलेली आहे, भेट दिलेली आहे. परंतु बाबासाहेब बोधिसत्व होते, असा तसाच निर्णय घेणाऱ्यांपैकी बाबासाहेब कसे असू शकतात. बाबासाहेबांनी रामायण वाचलं, महाभारत वाचलं, गीता वाचली, कुराण वाचलं, बायबल वाचलं, गुरु ग्रंथ साहिब शिखांचा धर्मग्रंथ वाचला आणि त्रिपिटकातील सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटकही वाचलं. विदेशातील विद्वान प्राध्यापकांची बुद्धावरती असलेली लिहिलेली पुस्तकही वाचली बाबासाहेबांनी. भिक्खूंची ही पुस्तकं वाचली. श्रीलंकेलाही बाबासाहेब गेले, ब्रह्मदेशालाही बाबासाहेब गेले, तिथे जाऊनही त्यांनी बुद्ध धम्माचा अभ्यास केला आणि पूर्ण विचारांती बाबासाहेबांनी इथल्याच मातीतला, ज्या धम्मामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायनीतीला महत्व आहे, जो धम्म माणुसकीला महत्व देतो, अशा बुद्ध धम्माचाच बाबासाहेबांनी स्वीकार केला. हे भारत देशावर असलेले बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत. तुमच्या माहितीसाठी सांग, बौद्धेतर लोकांनी याबद्दल कल्पना केली पाहिजे की जर बाबासाहेबांनी दुसरा कोणता धर्म स्वीकारला असता तर आज देशातलं वातावरण फार वेगळं असतं. तुमच्या माहितीसाठी सांग, बघा तुम्ही, कारण आज देशातलं वातावरण कसं आहे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही आहे. पण यदा कदाचित आज जे करोडो लोक बाबासाहेबांना मानणारे आहेत आणि ज्यांनी बुद्धाचा धम्म स्वीकारलाय, हे सगळेच्या सगळे लोक जर दुसऱ्या कोणत्या तरी विशिष्ट धर्मात गेले असते तर आज आपला देश बेचिराग झाला असता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण इथे अंतर्गत युद्ध वाढलं असतं. पण आपल्या लोकांना भगवान बुद्ध शांतीदूत आहेत आणि शांतीदूताचा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला असल्या कारणाने या देशात सर्वात मोठं मन जर कोणत्या लोकांचं असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त बौद्ध लोकांचंच मन मोठं आहे. हे मी अनेकदा अनुभवलेलं आहे आणि त्याची आजही प्रचिती आली. ती म्हणजे तुमची जी धम्म रॅली तुम्ही काढली, ती कोणाच्या पुतळ्यासमोरून काढली, कोणाच्या पुतळ्याचा सन्मान करून काढली, पुष्पहार टाकून काढली? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आपली धम्म रॅली तुम्ही काढली. एकमेव असा बौद्ध समाज आहे जो सगळ्या महापुरुषांचा यथोचित सन्मान करतो आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. या देशात मी चॅलेंज देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, दुसरा कोणताही समाज दाखवावा, कोणती जात दाखवावी, कोणत्याही धर्माचे लोक दाखवावेत की ज्यांच्या घरात सगळ्या महापुरुषांचे फोटो आहे. अहो फक्त आणि फक्त बौद्ध लोकांकडे सगळ्या महापुरुषांचे फोटो आहे. संत कबीरांचा सन्मान करणारे बौद्ध लोक, शाहू महाराजांचा सन्मान करणारे बौद्ध लोक, छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करणारे बौद्ध लोक, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुल्यांचा सन्मान करणारे बौद्ध लोक, अण्णाभाऊ साठेंचा सन्मान करणारे बौद्ध लोक, जिजाऊचा सन्मान करणारे बौद्ध लोक, सावित्रीमाईचा सन्मान करणारे बौद्ध लोक. आणि विशेष म्हणजे प्लस पॉइंट असा आहे की विहारांमध्ये सावित्रीमाई, जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुलेची सुद्धा जयंती साजरी आपलेच लोक साजरी करतात बघा, दुसरे लोक करत नाही. कारण या देशात बाबासाहेबांचा तर मोठा तिटकारा आहे लोकांना.
आजही आम्ही पाहतो रिझर्वेशन चालते हो, स्कॉलरशिप चालते हो, या त्या कोट्यामधून संविधान चालते, पण बाबासाहेब चालत नाही म्हणते. महाराचा माणूस आहे म्हणते बाबासाहेब. परंतु इथला ओबीसी असेल, मराठा असेल किंवा शेड्यूल कास्टचा वर्ग जो आहे तो जेव्हा आपल्या वरच्या मजल्याचा प्रॉपरली वापर करेल आणि दुसऱ्याच्या हातचं बाहुलं बनणं जेव्हा सोडून देईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपला देश गत वैभवाच प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही, बुद्धाला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. बघा तुम्हाला, आणि ती वेळ काही लांब नाही. कारण आज देशामध्ये देशांतर्गत कोणामुळे कशामुळे वातावरण गढूळ होत आहे हे तुम्ही मला, मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. देशाचे दुश्मन कोण आहेत, देशातलं वातावरण कोण बिघडवत आहे, आता आपणही कोणाला सांगायची गरज नाही. कारण लोक जागे होऊ लागले आता हळूहळू हळूहळू, आणि त्यामुळे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि बुद्धाला स्वीकारल्याशिवाय देशातले लोक राहणार नाही. कारण आज जगभरामध्ये बुद्धाचा धम्म आहे, जग बुद्धाला स्वीकारत आहे. त्या जपानवरती अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकला आणि जपानने या जगामध्ये विश्व शांती स्तूप निर्माण केले. तुम्ही जर पाहाल तर त्यांनी जशास तसं उत्तर दिलेलं नाहीये. आज तुम्ही पहा, सर्च करा, विश्व शांती स्तूप माहिती तुम्हाला, जागोजाग निर्माण केलेला विश्व शांती स्तूप जपानने. जेव्हा अमेरिकेनं अणुबॉम्ब टाकला त्याला प्रत्युत्तर कोणतं दिलं जपानने, तर तुम्ही आमच्यावर बॉम्ब हल्ला केला पण आम्ही जगाला बुद्धाचा शांतीचा संदेश देतोय, आणि म्हणून त्यांनी विश्व शांती स्तूप निर्माण केले. बघा, आज चायना असेल, लाओस असेल, कंबोडिया असेल, व्हिएतनाम असेल, थायलंड असेल, श्रीलंका असेल, ब्रह्मदेश असेल, यासारख्या कितीतरी देशांमध्ये बुद्धाचा धम्म फॉलो केला जातो. भगवान बुद्धांनी माणसाच्या मनावर रिसर्च केलेला आहे, मनुष्याला माणूस म्हणून कसं जीवन जगावं याचे उपदेश केलेले आहेत, आणि त्यामुळे बुद्धाला मानणारा वर्ग मोठा आहे. कारण बुद्ध सुपर सायंटिस्ट होते. काय होते? भगवान बुद्ध आपले सुपर सायंटिस्ट होते. त्यांनी मानवी मनावर रिसर्च केलेला आहे, आणि जगात दुःख आहे आणि दुःख सर्वत्र आहे, आणि त्या दुःखावर उपाय म्हणून मध्यम मार्ग भगवंताने सांगितला. आणि मध्यम मार्ग म्हणजे काय? तर दान, शील आणि समाधी हा मार्ग भगवान बुद्धाने या जगासमोर उजागर केलेला आहे, आणि तोच बुद्ध बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी बुद्ध धम्माचं आचरण करावं, आणि खरोखर सारनाथ बुद्ध विहारातील उपासक उपासिकांसारखं तुम्हीही बनावं. तुम्ही काही बारीक तोंड करू नका बापा. तुम्ही म्हणाले आमचं लय कौतुक करता, तर खरंच यांची हिस्ट्री काढली मी. 10 वर्षापासून यांनी स्वतःमध्ये परिवर्तन घडविलाय आणि घडवत आहेत, आणि त्यामुळे 3 वर्षापासून ही परिषद पण यशस्वी संपन्न होते आहे, आणि त्यामुळे त्यांचं कौतुक करतो. कारण भगवान बुद्धाने सांगितलं, जे कौतुकास पात्र आहेत त्यांचं कौतुक करावं, आणि जे निंदेस पात्र आहेत त्यांची निंदा करू नये असं म्हणा. नाही तर म्हणाल बापा निंदा नाही तर तुम्ही म्हणाल निंदा, निंदेस पात्र आहे त्यांची निंदा करायची काय, तर नाही. भगवान म्हणाले निंदा कोणाची करू नये. कारण तुम्ही एक बोट जर दुसऱ्याकडे केलं तर आपल्याकडे किती असतात? 4 बोट असतात. म्हणून सासून सुनेकडे, सुनेनं सासूकडे बोट करू करू म्हणू नये. हिच चुकते, हिच चुकते असं लय गोड वाटते आपलीच पाठ थोपटून घ्यायला ना आपल्याला चांगलं म्हणायला. मग ते कौटुंबिक जीवन असो की सामाजिक जीवन असो, परंतु भगवान बुद्ध म्हणाले आपल्याकडे मनाचा मोठेपणा असायला पाहिजे, आपल्याकडे समजूतदारपणा असायला पाहिजे, आपल्याकडे धम्माचं आचरण असायला पाहिजे, कलहापासून आपण दूर राहिलो पाहिजे, आणि लोभ आणि अहंकारापासून सुद्धा आपण लांब राहिलो पाहिजे. ते शेवटी तुम्हाला छोटासा एक चुटकुला सांगतो. चळवळीमध्ये बाबासाहेबांचं बुद्धाचं काम करत असताना अडथळा कोणता येतो? तर एक तर अहंकार आणि दुसरा लोभ. कोणता? माझं नाव गाव टाका, मला अध्यक्ष फाध्यक्ष बनवा, तर मी येतो, तर मी मदत करतो, नाही का? नाही तर हम तुम्हारे नहीं आणि तुम हमारे नहीं. ती परिषद का? अच्छा, ते सारनाथ बुद्ध विहारावाल्यांचे आहे हो, आमचं नाही काही बा, आम्ही इकडे वडगाव शैलीला राहतो. असे म्हणणारे कमी नसतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं तर कोणी अध्यक्ष नाही फाध्यक्षही नाही तुमच्या. काही मला सांगितलं बा, खरं का खोटं काय माहित नाही. जाधव गुरुजी खरं की खोटं?
खरंच आहे म्हणते ते, खोटं नाहीये. कारण जिथं पद प्रतिष्ठा मान पान येते तिथं ताटच होते. स्टेज माझ्यामुळे झाला, माईक माझ्यामुळं, कूलर माझ्यामुळं, बॅनर माझ्यामुळं, मंडप माझ्यामुळं, सगळंच माझ्याचमुळं. माझीच मशाल, माझा टेंबा मिरवा म्हणते. आणि माझं नावच घेतलं नाही म्हणते. आणि नंतर विचारा मग अशांना कार्यक्रम कसा काय झाला. मग पाडाच वाचून दाखवते, आम्ही एवढं दिलं, आम्ही तेवढं दिलं, आणि आमचं नाव तर घ्या, आमचं नावही घेतलं नाही, स्वागतही नाही, सत्कारही नाही. असं कुठं असते का? असेच लोक करतात. तुमचं विहार आहे तुम्हाला लखलाभ, आणि तुमच्या बाबासाहेब तुम्हाला लखलाभ म्हणते. आम्ही काय येत नाही म्हणजे तुम हमारे नाही, हम तुम्हारे नाही. असे तुम्ही नाही, यांच्यासाठी खरंच तुम्ही टाळ्या वाजून आमचं कौतुक करा. सारनाथ बुद्ध विहार खराडी याला अपवाद आहे, मी वारंवार सांगतो. कारण राजकारण असो, सामाजिक कार्य असो, धार्मिक कार्य असो, लोक अंगापेक्षा भोंगा मोठा करतात. मला पहा आणि फुलं वहा म्हणतात. पहा, काम एवढं आणि दाखवते एवढं. दाखवते का नाही? काही काही मानस हलवत नाही. तुम्ही नाही तसे मात्र. तर एकदा एक बघा, दृष्टांत आहे, बोधकथा आहे, त्याचा बोध घेण्यासाठी. नाही तर तुम्ही म्हणाल बेडूक कुठं बोलते का? बेडूक समजते ना? समजते का नाही? झालं, एवढं झालं की जेवणच आहे आता. कारण बोलवलंय आम्हाला एवढ्या वर्षानंतर, आता आधाशासारखं बोलाव का नाही? लोक आधाशासारखं खातात. आम्ही जेवलो किती तुम्ही पाहिलं पाहिजे. आता भिक्षापात्रात एवढं जेवलो का नाही तिथं कोणी होतं पहा. तर सांगतो यासाठी की जेवण रोज करतो आपण, पोटभर करतो, पण ही वेळ पुन्हा लवकर येणार नाही बघा. आणि त्यामुळे एक बेडूक होता हो. अहंकार आणि लोभ कसा बिघडवते सगळ्या कार्यक्रमाला, परिवर्तनाच्या लढाईला. त्याचं एक दृष्टांत सांगतो, नेहमी सांगतो. तुम्ही बऱ्यापैकी ऐकलंय असेल, अगोदर हसतात तुम्ही, म्हणजे याचा अर्थ तसाच आहे. तर एक बेडूक होता, म्हणजे बेडूक बाई. बेडूक बाई म्हणजे बा काय म्हणतात त्याला, मादी. तर तिला 2 पिल्लं होते. बेडूक मादी. ते बेडूक पावसाळ्याच्या दिवसात टर्राव टर्राव करते, इथं फुगते फुगा फुल. बघितलं असेल तुम्ही, पिवळे पिवळे असे बेडूक असतात. मादी बेडूक होते आणि 2 पिल्लं दिले होते. 2 पिल्लं दिले तर त्यांचं डोब काढत राहतात का डबक्या. तर त्यांना वाटते डबकाट दिली आहे ना, हे डबकं म्हणजेच महासमुद्र आहे. असे काही काही लोकही तसेच पाहो, मी म्हणजे समाज आहे म्हणतात का नाही. आता निवडणूक झाली तेव्हा तुम्ही पाहिलं असेल असे लोक, दादा बाबा काका मामा भाई तात्या नाना अण्णा, मीच आहे म्हणते फक्त, बस तुम्ही माझ्याकडे बनलं द्या म्हणते. 500ला 1, 1000ला 1. तुमच्याकडे किती भाव होता काय माहित नाही ना. आमच्याकडे 3-3 हजार, कुठं कुठं 4-4, कुठं 5,000 भाव सुरू होत. तिकडं नांदेडकडे माळेगाव म्हणजे गाव आहे हो, त्याच्या अगोदर सांगतो. तिकडं जत्रा भरते माळेगावला. आणि आता यावर्षी गाढवे आले होते म्हणून विकायला. आम्ही बातम्या पाहतो ना, जगाचा अभ्यास केला पाहिजे का नाही. तुम्ही बातम्या पाहत ना, नुसते सिरियल ते पाहत बसत राहू नका. तर बातमी आली होती पेपरात, वर्तमानपत्रामध्ये, की बा गाढवाची किंमत, गाढव विक्रीला आले होते ना, एका गाढवाची किंमत म्हणजे जे कमी किंमत होतं, एका गाढवाची किंमत 12,000 रुपये होती. आणि जे चांगल्या क्वालिटीचं गाढव होतं त्याची किंमत त्यांनी किती सांगितली, 1,10,000 रुपये किंमत होती. आणि आता निवडणूक आली लगेच, आणि पुन्हा बातमी आली, एका मताला 3,000, एका मताला 4,000, एका मताला 500, एका मताला दारून, एका मताला काय, एका मताला 5,000. मी विचार केला, म्हटलं बा गाढव 12,000ला चाललंय, पण माणूस कसा काय 5,000ला चालला बा या देशामध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला म्हणत नाही, तुम्ही बारीक तोंड करू नका, तुम्ही काय विकले नव्हते, पण माणसं विकल्या जातात इथे. खरं की खोटं? माणसं विकल्या जातात. आणि तेच माणसं सांगतात निवडणुकीच्या वेळेस, बस मी म्हणजे समाज आहे म्हणतात, मी म्हणजे समाज आहे वगैरे वगैरे. असे लोक या जन्मात नरकात जातात जे बाबासाहेबांच्या समाजाला विकतील बघा. खरं की खोटं? जे बाबासाहेबांशी बेईमानी करतील, जे बुद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत वागतील, जे 22 प्रतिज्ञांना विरोध करतील किंवा त्याच्या विरोधात वागतील, शाप देत नाही, पण महापुरुषाचा त्याग आहे. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली. मग जर आपल्या बाबाचे
तीन मुलं मुलगी आपल्यामुळे आपल्या वाट्याला हे दिवस यावेत, आपल्या वाट्याला त्यांच्या लेकरांच्या वाट्याला जे दिवस आले ते येऊ नये म्हणून जर त्यांनी त्याग केला, झिजले खपले परेशान झाले असतील तर त्यांचं कर्तृत्व त्यांचे उपकार विसरून आपण त्यांच्या मनाच्या विरुद्ध वागत असेल तर मी शाप देत नाही, पण सांगतो तुम्हाला तळतळाट लागेल की नाही त्यांच्या त्यागाचा, लागेल का नाही? जे प्रामाणिक असतील त्यांना लागणार नाही, पण जे बेमानी करतील त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला हे आपले शब्द तुम्हाला भंतेजी म्हणून सांगतो, कोणाला शाप देत नाही. म्हणून बाबासाहेबाला कधी तुम्ही बेमान होऊ नका आणि समाजाची दलाली करू नका स्वतःच्या स्वार्थापायी. आणि म्हणून तुम्हाला हे दृष्टांत सांगतो. बेडकीन बाई होती, दोन पिल्ल होते आणि एका डबक्यात राहत होती पाण्याच्या. एक दिवस झाला असं ते लेकर आहे ना, दोन पिल्ल ते एक दिवस चरता चरता खाता खाता त्या डबक्याच्या बाहेर पडले आणि थोडस अंतरावर गेले. अंतरावर गेल्यावर त्यांना दिसला बैल. बैल मोठा जगला होता, खाल्लं होतं पोट भरून, दोन्ही गुण टम पोट फुगलं त्याचं बैलाचं. यांनी कधी दुसरा प्राणी पाहिलाच नव्हता, हे पहिलेच दिवस होता यांचा घराच्या बाहेर पडायचं. हे मम्मी त्याच्या अगोदर सांगत होती त्या पिल्लांना की बस बाळांनो, मीच मी काय ते आहे, माझ्याशिवाय कोणीच नाही, मीच मोठी मीच मोठी, मीच हुशार मीच मोठी मीच हुशार, माझ्यासारखं कोणीच नाही, माझ्यासारखं कोणीच नाही. आता लेकर लेकर ते हो मम्मी म्हणत होते गोष्टी. आज मग पहिल्या दिवशी बाहेर गेले, बैल दिसला, बैल जगला होता, पोट फुल फुगलं होतं. आता हे बारीक बारीक यांनी पाहिला प्राणी, यांनी विचार केला दोघांनी एकत्र, अरे मम्मी तर म्हणत होती मीच मोठी, माझ्याशिवाय कोणी मोठं नाही या जगामध्ये, बस मीच मोठी आहे, मीच हुशार आहे, असं तसं माझाच बस गवगवा जो काही आहे ते. हे म्हणे लय मोठा प्राणी दिसायला, चला जाऊन मम्मीला सांगू. हे गेले घरी. कोण? बेडकीन बाईचे पिल्ले. घरी गेले आणि मम्मीला म्हणे मम्मी धापा टाकत आले होते. म्हणे काय झालं बाळा, तू तर म्हणत होती म्हणे बा मीच मोठी आहे, मीच हुशार आहे, माझ्यासारखं कोणीच नाही, माझा टेंभान माझं काय 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 काय, मलाच विचारा, माझ्याच पाया पडा, मलाच माना, मलाच तुझा. आम्ही एक प्राणी पाहिला म्हणे मम्मी, लय मोठा होता म्हणे प्राणी. आणि तू कशी काय म्हणत होती म्हणे मीच मोठी आहे, तुझ्यापेक्षा तर लय भयानक मोठा होता. तिचं तोंडच बारीक झालं, कारण लय गाजावाजा केला होता. तुम्ही नाही करत असा गाजावाजा. तर म्हणे कोणता प्राणी किती मोठा होता. तर हिला मनातल्या मनात गिल्टी फील झालं, अपमानित झालं आणि हिने फुगवायला सुरुवात केली स्वतःला. फुस 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 करू करू. प्राण्यांमध्ये पण खासियत असते, प्रत्येक माणसात खासियत असते. जेवढे माणसं आहे का नाही बसलेले, प्रत्येकाची खासियत वेगवेगळी असते. आता तुम्हाला सांगतो, बसलात की नाही. आता काही लोकांना अजून वाटत असेल बघा हे चालूच राहो, आणि कोणाकोणाला वाटत होतं खालीच मान घालते. मी आता चेहरे पाहू लागलो. काही 12 खरंच मी ते सांगतो नेहमी. घड्याळ भिंतीवरचं घड्याळ जेव्हा बॅटरी संपते, घंट्याचा काटा, मिनिटाचा काटा, सेकंदाचा काटा एकाच ठिकाणी असा टिक 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 तसे पहा. काही पाहतो, सगळे नाही. जे पाहता हसले पहा, सगळे प्रफुल्लित झाले. एकाच मोड मध्ये राहत जाऊ नका. तुमचं लेकरू बनवून सांगतो, तुम्ही मायबाप आहात, कारण एकाच मोड मध्ये राहणं चांगलं नाही. आणि हसून खेळून प्रसन्नच राहिलं पाहिजे, हे भगवंताने शिकवलं बघा तुम्हाला. तर ती बेडकी लय अहंकार होता असा भयंकर, की माझ्याशिवाय दुसऱ्याला माणूस नाही, माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. ते फुगत होती, लेकरांना विचारत होती एवढं मोठं होता काय. नाही मम्मी लय मोठा होता. ते अजून फुगवलं, एवढा मोठा. नाही मम्मी लय मोठा. अजून फुगवलं, फुगवता फटकन फुटलं शरीर आणि मेली झाली. बेदाड बाहेर पडलं. लेकर मुख्यच पाहत होते. असं होते. अहंकार, लोभ चांगला नसतो. तो आमच्या जीवनात असो का तुमच्या जीवनात असो, आपण जमिनीवरच असलो पाहिजे. तेवढ्या पुरतं ठीक आहे, पण भगवंताचं वचन आहे, सुख आलं म्हणजे नाचू नये आणि दुःख आलं म्हणून रडत बसू नये. कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. सुखही टिकत नाही, दुःखही टिकत नाही, यशही टिकत नाही, अपयशही टिकत नाही, निंदाही टिकत नाही आणि प्रशंसाही टिकत नाही, लाभही टिकत नाही आणि नुकसानही टिकत नाही. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि त्यामुळे आपण अत्यंत सुंदर असा आमचा हा
गुणगौरव सोहळा इथे आयोजित केला. पूजनीय भंतेजींनी आपल्याला सहकार्य केलं आणि आपण आतापर्यंत आम्हाला इथे ऐकून घेत आहात. निश्चितपणे आपण श्रद्धावंत आहात, पुण्यवंत आहात. आम्ही आमच्या माध्यमातून औरंगाबादेत सिडको कडून भूखंड विकत घेतलेला आहे आणि त्यावर 4 मजल्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर उभं करीत आहोत, ज्यामध्ये बुद्ध विहार आहे, मेडिटेशन हॉल आहे, ई लायब्ररी आहे, वाचनालय ग्रंथालय आहे, भिक्खू निवास आहे, यात्री निवास आहे, वैविध्यपूर्ण अनेक पाली लँग्वेज स्टडी सेंटर आहे. अशा प्रकारचं बांधकाम समाजाच्या स्वेच्छादानातून आम्ही करीत आहोत. त्याचं भूमिपूजन आता गेलेल्या 26 जानेवारी 2026 ला झालेलं आहे. तेव्हा ऑनलाईन पद्धतीने आपल्या चॅनलवर आपण आपल्या संस्थेच्या नावाने किंवा फोन पे, गुगल पे नंबरवरती ज्यांना इच्छा होईल ते दान देऊ शकतात, मटेरियलचं पण दान देऊ शकतात, अशी एक सूचना इथे सांगून माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो आहे. भवतो सप्प मंगलम रक्षन्तु सप्प देवता सप्प बुद्धानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. भवतु सप्प मंगलम रक्षन्तु सप्प देवता सप्प धम्मानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. भवतु सप्प मंगलम रक्षन्तु सप्प देवता सप्प संघानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.